आज आपण मऊ आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता सर्वप्रथम आपण 1 वाटी साबुदाणा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जेवढी आपल्याला खिचडी करायची आहे ना तेवढा मी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यातलं पाणी आता सर्व आपण काढून घेणार आहोत आणि जेवढं साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालून तो आपल्याला रात्रभर भिजत घालायचा आहे। रात्रभर नसेल तर एक 4 ते 5 तास भिजत घातला तरी पण चालेल। अगदी साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी ह्याच्यात घालायचं नाही, नाहीतर साबुदाणा खूप भिजला जातो आणि मग खिचडी आहे ती चिकट होते। आता हे मी रात्रभर भिजत घातलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप किंवा तेल घेऊ शकता, तुम्ही काहीही घेऊ शकता। आता तेल गरम झालं की ह्यात मग आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की आपण ह्याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। आता ह्या छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत। आता मी इथं 2 बटाटे आहेत त्याच्या साली काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत। हे पाण्यात ठेवल्यामुळे त्या काळ्या पडत नाहीत। आता हे आपल्याला बटाटे आहेत ते फोडणीत घालून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी केली तर तुमची अगदी मोकळी आणि मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते। आता साबुदाणा आपल्याला पहिल्यांदा हलकासा एक 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी तो पटकन शिजण्यासाठी यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे तो पटकन शिजला जातो आणि इवन तो खिचडी खाताना बटाट्याला पण छान अशी सॉल्टी टेस्ट लागते, त्यासाठी आपण शिजताना थोडंसं मीठ घालायचं आहे। आता इथं बटाटा छान शिजला गेलेला आहे। आता इथं बघू शकता साबुदाणा मस्त भिजला गेलेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे। पाणीचं प्रमाण बरोबर घातलं की साबुदाणा याप्रमाणे अगदी मोकळा होतो। साबुदाणा घातला की आपल्याला हा परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा, लगेचच ह्यात दाण्याचं कूट घालायचं नाही आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटीभर जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। पहिल्यांदा मीठ घातलं होतं, आता जेवढं लागेल तेवढंच मीठ घाला आणि थोडीशी साखर चवीनुसार घालायची आहे आपल्याला। आता दाण्याचं कूट घातल्यानंतर 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याला झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे। इथं वाफ आलेली आहे, बघू शकता मस्त असा मोकळा असा साबुदाणा तयार झालेला आहे। अगदी हे 5 ते 7 मिनिटात ही खिचडी तयार होते। जर तुमचा साबुदाणा छान भिजला की मस्त अशी मोकळी मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते। वरून जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर अवश्य घाला, थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि अगदी 1 चमचाभर साजूक तूप घाला, म्हणजे ही दिवसभर जरी राहिली तरी ती मऊ लुसलुशीत आणि मोकळी अशीच खिचडी राहते। कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा।